बोला. बोल ना, बाबा. स्टार्ट. बोल बोल तुझे. तर मित्रांनो, आता ब्रेक घेऊन आम्ही निघालोय. जवळच ब्रेक घेतला होता आम्ही कसाऱ्याच्या पहिलेच. आता कसाऱ्याच्या घाटातून या घाटाला थळघाट सुद्धा असं म्हणतात. फार कमी लोकांना माहीत असेल. उत्तरपथ सुद्धा होता, बौद्धकालीन उत्तरपथ याला असं म्हणतात. इथे जवळच अतिशय ऐतिहासिक घाट आहे. इथे महाराणी अहिल्यादेवी यांनी सुद्धा एक विहीर बांधली होती त्या काळी प्रवाशांसाठी. आणि जर तुम्ही व्हिडिओ आताला बघाल तर ब्रिटिशकालीन बोगदे आहेत. जे 6-7 बोगदे आहेत. तर ते पण तुम्हाला बघायला मिळेल. बऱ्याचशा चित्रपटांची शूटिंग या घाटात सुद्धा झालेली आहे. आणि अतिशय विलोभनीय दृश्य असतात घाटात नेहमीच. आता वातावरण थोडंसं थंड झालं आहे. आम्ही साधारण आमचं आता इथून एक अर्धा तासावरच रन आहे आम्हाला. तरी पण आम्हाला हा घाट नेहमी नवाच वाटतो. गेली कित्येक वर्ष, अगदी लहानपणापासून शाळेत असल्यापासून आम्ही या घाटातून प्रवास करतोय. गेली 30-35 वर्ष झाली हा प्रवास अविरत चालू आहे. मुंबई ते धामणी जे आमचं गाव आहे, मुंबई ते इगतपुरी धामणी आमचं गाव आहे. तर नेहमीच पण कालांतराने याला एक दुसरा पर्यायी मार्ग, सबस्टिट्यूट वे महाराष्ट्र शासनाने शोधला आहे. 2-3 मार्ग आहेत. आता एकेरी वाहतूक इकडे चालू असते. जेव्हा दुहेरी वाहतूक होती त्या काळी सुद्धा आम्ही याच घाटाने जायचो. खूप अशी मजा होती त्यावेळेस. स्वतःचं असं वाहन काही नव्हतं. आम्ही मिळेल त्या गाडीने, कधी रिक्षा, कधी टॅक्सी करून आम्ही बोटीपर्यंत जायचो. बोटीवरून पुढे आमच्या गावी अतिशय म्हणजे मुंबईवरून आम्ही मुलुंडवरून कसाऱ्यापर्यंत अगदी 2च तासात यायचो. पण पुढचा प्रवास आमचा 3-3.5 म्हणजे अशी गाडी मिळेल त्या गोष्टीवरती डिपेंड. इकडे बघू शकता तुम्ही. इकडे जर दाखवलं तर ही ती विहीर आहे. अतिशय ऐतिहासिक वास्तू आहे. तर तिची मी यापूर्वी उल्लेख केला होता त्या विहिरीचा. अशी अतिशय सुंदर असा घाट आहे. विलोभनीय दृश्याचा. आज ट्रॅफिक सुद्धा नाही आहे गाडी चालवायला. अतिशय उत्स्फूर्त असं वातावरण. म्हणजे असा रस्ता मी क्वचितच बघितले होते जेव्हा मी